नमस्कार. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम 24-25 मधील FRPच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जे पेमेंट मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये मी कारखान्याला जे पत्र व्यवहार केला तर तो पत्र व्यवहार कारखान्याला 20 एप्रिल रोजी केला होता आणि सांगितलं होतं की FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट व्याजासह त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. कारण हायकोर्टने जो निर्णय 17 मार्चला दिला त्याची अंमलबजावणी भीमाशंकर कारखान्याने केली नाही, राज्यातल्या अन्य कारखान्यांनी केली आणि हा हंगाम संपला आणि संपल्यानंतर कारखान्याने किती रिकव्हरी आली हे देखील 12% जाहीर केलं. हंगाम संपल्यानंतर केलं. तोडणी वाहतुकीचा खर्च किती आला हे देखील माहित होतं. हंगाम एकदा संपल्यानंतर तुम्हाला जी रिकव्हरी आहे ही त्या हंगामाची माहिती झाल्यानंतर मागील हंगामाची रिकव्हरी त्याच्यात गृहीत धरण्याची नसते. कारण केंद्राचं जे धोरण आहे की FRP ज्यावेळी एखाद्या हंगामाची आपल्याला द्यायची असते त्यावेळी मागील गाळप हंगामाचा आधारभूत रिकव्हरी त्याला धरली जाते. परंतु आता 24-25चा हंगाम संपल्यानंतर जी FRP आपण देतो तो हंगाम संपल्यानंतर जी 12% रिकव्हरी त्या बेसवर द्यायला पाहिजे. मी जे पत्र दिलं की तुम्ही हायकोर्टने जो निर्णय दिला तर त्यानुसार जी FRP आपल्याला द्यायची आहे 3079 रुपये ही शेतकऱ्यांना डिले झाल्यामुळे लेट झाल्यामुळे व्याजासह दिली गेली पाहिजे. तसं करण्यात आलेलं नाही. एकतर द्यायचीच होती तर माझ्या पत्रामध्ये जे कारखान्याला 20 तारखेला पत्र दिलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 12% रिकव्हरी ह्या हंगामाची आहे त्यानुसार 3142 रुपये शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे. तसं दिलं गेलं नाही आणि मी सांगितलं होतं की जर आपण हे जे FRPचे पैसे 22 तारखेपर्यंत जर आपण दिले नाही तर 23 तारखेला आम्ही तशा पद्धतीनं साखर आयुक्तालयाकडे त्याची मागणी करू आणि त्यानुसार मी 23 तारखेला साखर आयुक्तांना पत्र दिलेलं आहे का व्याजासह आम्हाला 3079 रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे किंवा ह्या वर्षीची 12% धरली तर 3142 रुपये मिळाले पाहिजे. परंतु कारखान्याच्या संचालक मंडळाची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये अध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्यांनी स्टंटबाजी करण्याकरता हे केलं. आम्ही मीटिंग धरलेली होती. मला आपणा सर्वांना नम्रपणे या निमित्ताने सांगितले कारखान्याची बोर्ड मीटिंग ज्यावेळी घ्यायची असती तर तिथे एक पद्धत आहे का बोर्ड मीटिंगच्या अगोदर 7 दिवस किमान 7 दिवस हा अजेंडा काढला गेला पाहिजे आणि तो संचालकांना पाठवला गेला पाहिजे. त्यानुसार कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सचिव रामनाथ हिंगे यांच्याकडे ती जबाबदारी आहे. आता यापूर्वीच्या देखील ज्या मीटिंग झालेल्या आहेत ते माझ्याकडे ऑन दी रेकॉर्ड आपल्याला मी जानेवारीपासून दाखवतो की जी मीटिंग 20 जानेवारीची होती तिचा अजेंडा 15 जानेवारीला काढला, 15 जानेवारीला आला. त्याच्यानंतर एक पुरस्कार VSIचा 21ला डिक्लेअर झाला. तो 21ला त्यांनी लगेच त्या दिवशी जानेवारीला व्हॉट्सअप केला. त्याच्यानंतर पुढची कारखान्याची जी संचालक मंडळाची मीटिंग होती 8 मार्चची तिचा अजेंडा हा 2 मार्चला काढला. 2 मार्चलाच इथं तो पाठवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता त्यांनी ज्यावेळी मी कारखान्याला पत्र दिलं ते पत्र मी जे दिलं की 20 एप्रिलला मी हे पत्र दिलं आणि 20 एप्रिलला पत्र देत असताना सांगितलं की जर तुम्ही 22 तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही व्याजासह FRP देण्याचा तर आम्ही 23 तारखेला साखर आयुक्ताला जाऊन भेटू आणि त्यानुसार साखर आयुक्ताला जाऊन पत्र FRPच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. आणि मग यांनी घाबरून जाऊन आपल्यावर ऍक्शन होईल म्हणून यांनी स्टंटबाजी करायची आणि दुसऱ्यांना सांगायचं की हे असं करतात तसं करतात. यांनी 26 एप्रिलला संचालकाची बोर्ड मीटिंग लावण्याचा निर्णय घेतला कधी 22 तारखेला. कारण 22 तारखेला निर्णय घेतला आणि 22ला अजेंडा पाठवला परंतु तो बॅक डेटेड 19 तारखेला काढल्याचा दाखवला. आणि आता सांगतात की त्यांना माहीत होतं की आता मीटिंग आहेच आणि म्हणून त्यांनी हे पत्र दिलं. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. पण हे वारंवार असं करतात. म्हणून यापूर्वी देखील 6 जानेवारी 2024ला मी त्यांना एक पत्र दिलं का अजेंडा किमान 7 दिवस अगोदर काढला गेला पाहिजे आणि तो संचालकांना मिळाला पाहिजे. हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. यांची ही मनमानी ही चालणार नाही म्हणजे नाही
आणि मला आता त्यांना सांगायचं की केंद्राच्या धोरणाप्रमाणेच आम्हाला FRPची रक्कम त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. यांचं ठाम त्या ठिकाणी मत आहे आणि त्यांनी किती काही वल्गना केल्या तर त्याच्यावरती कुणी काही भुलून जायचं काही कारण नाही. मी आपणाला एकच सांगतो की सोमेश्वर असेल, माळेगाव असेल, त्या कारखान्यांनी कोर्टाची ऑर्डर झाल्या लोकांना FRP प्रमाणे पैसे दिले. आपला 1 नंबरला कारखाना आहे, आनंद आहे सगळ्यांना. मग जर समजा पुरस्कारामध्ये आपण पुढे असो तर बाजारभावात का माग आहेत? आज आपल्याकडे डिस्टिलरी नव्हती, ती झाली. कोजन 29 मेगावॅट झालं, कमी काय? मग दरामध्ये आपण काय मागू? लोकांचं जे देणं आहे ते चुकतं करणं ही नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे. तुमच्या कोणाच्या वैयक्तिक प्रायव्हेट कारखान्याच्या भल्याकरता सहकारी संस्था अडचणीत आणायचं काम करू नये. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे लढत आहेत आणि लढत राहू एवढंच सांगतो.